नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. मी ॲडव्होकेट सुषमा सावळे. सगळेजण प्रश्न असा विचारतात की आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण कसं वागायला हवं, कसं बोलायला हवं. सगळेजण आपल्याला चांगलेच वागवतात असं नाही. बरेच जण आपल्याकडनं काम करून घेतात, परंतु नंतर मात्र त्या कामाचं अजिबात मोल ठेवत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी आपलं मन दुखावलं जातं. आणि हे दुखावलेलं मन नुसतं थांबत नाही, तर सतत त्याच गोष्टींचा विचार करतं आणि म्हणून त्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्या पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. आता तो परिणाम नेमका कसा होत असतो, तर आपल्या मेंदूशी निगडीत असलेले हे विचार निगेटिव्ह असतात. कारण आपण जो विचार करतो तो चांगला विचार नसतो. आपल्याशी अमुक एक व्यक्ती असंच का वागली किंवा आपल्याशी अमुक एक व्यक्ती तसंच का वागली, ही व्यक्ती मला असंच का बोलली, मी एवढं चांगलं वागते तरीसुद्धा मला असेच अनुभव का बरं येतात, असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. आता जर आपल्या वयाची आपण 50शी ओलांडली असेल तर असे विचार करणं आपल्याला नक्कीच घातक आहे. कारण अशा विचारांमुळे आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरावर आणि खास करून आपल्या मनावर खूप वाईट परिणाम होतात. बऱ्याचदा असं होतं की आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही आणि त्याचे जे परिणाम असतात ते मात्र आपल्याला नंतर भोगायला लागतात. साधारणपणे आपण 50शी ओलांडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. अर्थातच त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये सुद्धा बदल होत असतात. हे बदल होत असताना आपण एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला जे विचार पटत नाही आहेत ते विचार आपण तसेच मनात दाबून न ठेवता त्यांना मोकळी वाट करून दिली गेली पाहिजे. अर्थातच ही वाट मोकळी करत असताना आपल्याला फक्त आपलाच विचार करायचा असं नाही आहे, समोरच्याचा विचार नक्की करायचा आहे. आपल्याला एखादी व्यक्ती चांगलं वागत नाही, बोलत नाही असं जाणवलं तरीसुद्धा आपला चांगला स्वभाव आपण सोडायचा नाही आहे. एक गोष्ट इथं नक्कीच मला सांगावीशी वाटते की वयानुसार आपल्यामध्ये जसा जसा बदल होत जातो तसा तसा आपल्यामध्ये शारीरिक बदलमध्ये सुद्धा खूप फरक पडत जातो. कारण की पाय थकतात, गुडघे दुखतात, कमर दुखायला लागते. तरुण वयामध्ये डिलिव्हरी होणं आणि जो पिरियड असतो 4 दिवसांचा, त्यामध्ये जे ब्लिडिंग होतं त्यामुळे स्त्रीच्या शरीरातलं हे कॅल्शियम अतिशय प्रमाणात कमी होत असतं आणि स्त्रीचं अगदी हे मुख्यत्वे करून हा भाग खूप मोठा असतो की ती स्वतः करता काहीच करत नाही. सदैव सतत आपल्या मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी ती झटत असते. त्यामध्ये ती स्वतःकडे मात्र खूप दुर्लक्ष करते. असं दुर्लक्ष न करता स्वतःकडे सुद्धा तिने लक्ष दिलं असतं तर असा प्रश्न पडतो, पण तो केव्हा 50शी नंतर. त्याआधीच जर हा प्रश्न पडला तर हा प्रश्न 50शी नंतर पडणार नाही. कारण त्याच वेळात तुमची काळजी तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे. आता काय होतं की आफ्टर 50 आपल्याला काय करावं हे कधी कधी सुचत नाही आणि त्यामुळे कधी कधी एकटेपणा वाटतो, कधी कधी रिकामपणा वाटतो. आपले जे आवडीचे छंद आहेत ते आवडीचे छंद आपण जपले पाहिजेत. तुम्हाला गाणं आवडत असेल तर गाणं म्हणा, तुम्हाला मूव्ही बघायला जायला आवडत असेल, अशा वेळेस आपण स्वतःला सांभाळणं हे खूप गरजेचं असतं. कारण की रिकामपण येतं म्हणजे नेमकं काय होतं, तर आपल्याला काही काम कधी कधी सुचत नाही. कधी कधी खूप कंटाळा येतो आणि बसून राहावंसं वाटतं आणि म्हणूनच मी आत्ता म्हटलं की तुम्हाला जे आवडतं, कुणाला वाचनाची आवड असते, कुणाला लेखनाची आवड असते, कुणाला गाण्याची आवड असते, तर कुणाला
ड्रॉइंगची आवड असते, चित्र काढण्याची आवड असते, कुणाला व्यंगचित्र काढण्याची आवड असते. थोडक्यात सांगायचं हे की आपण जे काही करतो ते आपल्या आवडीचं केलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या मनाला आपण व्यस्त ठेवू शकू आणि आपल्या भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी किंवा मनात जे सतत नकारात्मक विचार येतात ते नकारात्मक विचार जातील यासाठी काहीतरी प्रयत्न करणं म्हणजेच स्वतःला स्वतःच्या आवडीमध्ये व्यस्त ठेवणं. आता तुम्ही म्हणाल की व्यस्त ठेवणं म्हणजे नेमकं करायचं तरी काय? दिवसभर काय गाणं म्हणायचं का? की दिवसभर लिहायचा का? किंवा दिवसभर आणखीन? असं नाही आहे. संपूर्ण दिवसाचे 12 तास आपल्या हातात असतात. 12 तासांमधले आपण 8 तास झोपतो आणि उरलेले 4 तास आपला सकाळचा वेळ जे काही आपलं रुटीन असतं त्याच्यामध्ये जात असतो. पण दिवसाभराचा 12 वाजल्यापासूनचा पुढचा संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंतचा जो तास असतो तो आपल्या हातामध्ये असतो. त्यावेळेत तुम्ही तुमच्या एक दिवसाचं पूर्ण एक वेळापत्रक आखा. त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही जर का तुमचं आयुष्य आखलं तर तुम्हाला कंटाळा म्हणून कधी येणारच नाही आणि तुम्हाला कधीही आपण रिकामे आहोत असं वाटणार नाही. आणि म्हणूनच मी जे म्हटलं की स्वतःला बिझी ठेवा, व्यस्त ठेवा, ते एवढ्याचसाठी. ह्या वयामध्ये आपली मुलं मोठी होऊन त्यांच्या करिअरच्या मागे लागलेली असतात आणि आपले जे नवरे असतात ते रिटायर होऊन घरामध्ये असतात. काय होतं की सुरुवातीला काही दिवस आपल्याला ते गोड वाटतं, पण नंतर असं म्हणतात ना की जसं आपण डोंगराच्या जवळ जातो, दुरून डोंगर साजरे, ही जी म्हण आहे ही इथे अगदी लागू होते. जिथे आपण दूर असतो तिथून ते बरं वाटतं, पण जेव्हा जवळ येतं तेव्हा त्याच्यातले खास कळगे दिसायला लागतात. आणि म्हणून 4 दिवस नवरा घरी असल्यानंतर बरं वाटायला लागतं. चांगले पदार्थ करून त्याला खायला घालावेसे सुद्धा वाटतात. परंतु होतं काय की काही दिवसानंतर आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी खटकायला सुरुवात होते आणि या गोष्टी खटकायला लागल्या की मग आपलं मन बेचैन व्हायला लागतं. त्यापेक्षा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा, त्यांना जे आवडतं ते त्यांना करू द्या. कारण त्यांना त्यांच्या रुटीनची, त्यांच्या गोष्टींची सवय लागलेली असते आणि ती राहिलेली असते. तुम्हाला तुमच्या गोष्टींच्या सवयींमध्ये त्या गोष्टी बसत नसल्यामुळे त्या गोष्टी पटत नाहीत. बराच काळ तुमचा स्वयंपाकघरात किंवा घर सांभाळण्यात गेलेला असल्यामुळे आणि व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा ह्यामध्ये गेलेला असल्यामुळे जेव्हा आपला नवरा घरी राहायला लागतो तेव्हा त्याच्याकडनं तो नीटनेटकेपणा किंवा स्वच्छता ही ठेवली जात नाही आणि बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत हेच नेमकं त्यांना खटकत असतं आणि जे त्यांना त्यांच्या पार्टनरना जमत नसतं. त्यामुळे काही वेळा या गोष्टींकडं दुर्लक्ष करणं हे खूप गरजेचं असतं. हीच गोष्ट अगदी मुलांच्या बाबतीत आहे. मुलं मोठी झालेली असतात, त्यांना त्यांचे उद्योग असतात, त्यांचे विचार असतात, त्यांच्या दिशा असतात, मार्ग असतात. त्यांच्यामध्ये आपण कधी ढवळाढवळ करू नये. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं आणि आपण आपल्या पद्धतीने जगावं. जितकं तुम्ही प्रत्येक गोष्टीपासून 4 हात अंतर ठेवून राहाल तितकं तुम्ही जास्त सुखी राहाल. जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुम्ही अधिकाधिक शांत होत गेलं पाहिजे. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी हाच एक मार्ग असतो की समोरच्या व्यक्तीच्या किंवा इतरांच्या बाबतीत, मग ती व्यक्ती नवरा असेल, मुलं असतील, सुना असतील, यांच्या बाबतीत लक्ष न घालता त्यांना त्यांचा जगू द्यावं आणि आपण आपल्या पद्धतीने जगावं. तर तुमचं मन हळूहळू त्याच्यातनं अलिप्त होत जातं आणि शांत होत राहतं. त्यामुळे अलिप्तता जर तुम्ही ठेवत गेलात तर जितकं तुम्ही दूर राहाल, जितकं तुम्ही इग्नोर कराल तितकं तुम्ही सुखी राहाल. त्यामुळे 50शी नंतरचं हे जे आयुष्य असतं हे आपण आपलं स्वतः ठरवायचं असतं की कसं जगायचं.
मैत्रिणींचा एक ग्रुप तयार करा. तुम्हाला हवं तसं तुम्ही बाहेर फिरायला जा. आजकाल खूप साऱ्या टूर्स निघाल्या आहेत. त्या टूर्सना तुम्ही जाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं भजनी मंडळ तयार करू शकता. अशा अनेक गोष्टी मधून तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्या सोबत आपलं स्वतःचं मन रमवू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगायची ती म्हणजे अशी की तुम्ही जेव्हासुद्धा आर्थिक व्यवहार करता, आर्थिक नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. सवय अशी लागलेली असते की आपण फक्त स्वयंपाकघरामध्ये काम करायचं, घरातलं सगळं बघायचं, मुलांचं सगळं पाहायचं. ह्या सगळ्या गोष्टींची सवय झालेली असल्यामुळे आपल्याला बँकेचे काय व्यवहार असतात हे माहीत नाही असत, किंवा पैशांची घडी कशी बसवलेली आहे हे माहीत नसतं, आणि आर्थिक व्यवहारांची बिलकुल नोंद आपल्या मनात नसते. मला काही बघावं लागत नाही, माझा नवरा बघतो असं म्हणून आपण सोडून देतो. पण देव न करो कधी कुठली वाईट वेळ आलीच तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याफार प्रमाणात तरी लक्ष घातलं पाहिजे की कुठे डिपॉझिट ठेवले आहेत, किती आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टींवर सर्टिफिकेट्स काढलेले आहेत. अशा अनेक बाबी आहेत. कुठली प्रॉपर्टी घेतलेली आहे, त्या प्रॉपर्टीचे कागदपत्र कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष घालून पाहिल्या पाहिजेत. म्हणजे कुणावरही उद्या अवलंबून राहता कामा नये. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं जाण असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण खूपदा हे ऐकलेलं आहे की आपलं शरीर छान ठेवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे, वॉक केला पाहिजे. परंतु होतं काय की आपण इतकं सगळं करूनही कधीकधी आपलं जे वजन आहे ते कमी होत नाही, आणि कोणी म्हटलं की अगं तू तशीच्या तशीच आहेस, की आपण लगेच सगळं थांबवतो. तर असं करायला नाही पाहिजे. कोणी काही म्हणलं तरी व्यायाम किंवा कुठलाही योगा, वॉक जेही काही असेल ते सगळं आपण फक्त वजन कमी करण्यासाठी नाही, तर आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते सतत चांगलं राहिलं पाहिजे, वाहतं राहिलं पाहिजे, आणि म्हणून आपण त्यासाठी हे केलं पाहिजे. तर तुमचा जो काही नित्याचा व्यायाम असेल तो तुम्ही रोज केला पाहिजे, चालू ठेवला पाहिजे. तसंच वय वाढतं आहे, मग आता कशाला उगीचच केस विंचरायचे आहेत, आणि आता कशाला उगाचच हेअरस्टाईल करायची आहे, किंवा आता कशाला छान दिसायचं आहे कोणासाठी, आता काय आपल्या सोनामुलांनी आणि मुलींनी छान दिसलं पाहिजे, आपल्याला काय छान दिसायचं आहे असं मनात न आणता आपलं जसं काही नेचर आहे त्याप्रमाणेच आपला जो एक केसांची ठेवण तुम्हाला अगदी 25शीतलंच दिसलं पाहिजे असं काही नाही आहे. परंतु तुम्ही ज्या वयातही आहात त्यात व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा असा जर तुम्ही ठेवला आणि तसं जर तुम्ही राहिलात. खूप जणांचे केस खूप पांढरे शुभ्र असतात, पण तरी देखील त्याच्यात त्या व्यक्ती खूप भारदस्त दिसतात. काही जणांचे अर्धे पांढरे अर्धे काळे असे केस असतात, पण त्यातही त्यांची अशी काही हेअरस्टाईल असते की ती त्यांना शोभून दिसते. खूप जणांचा चेहरा किती जरी ओल्ड झाला तरीसुद्धा व्यवस्थित असतो, त्याच्यावर सुरकुत्या नसतात, कुठेही रेषा आलेल्या नसतात. तर हे सगळं का होतं त्याचं कारण तुमचं मन आनंदी असणं हे खूप गरजेचं आहे. मनावर सतत भार जर ठेवला, ताण ठेवला, तर त्याचे सगळे परिणाम हे आपल्या चेहऱ्यावर होतात. आणि त्यामुळे आपण स्वतः नीटनेटकं दिसलं पाहिजे, नीटनेटकं राहिलं पाहिजे, हे आपल्याला आतून वाटलं पाहिजे. आणि कोणासाठी नसून आपल्या स्वतःसाठी ते करायचं आहे आपल्याला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण जर राहिलो तर आपल्याकडे बघणाऱ्यालासुद्धा खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. तर ही आत्तापर्यंतची सगळी जी एक रूपरेषा सांगितली आहे, मी ह्याच्यातली काही खूप तज्ज्ञ वगैरे नाही आहे, पण तरीसुद्धा मला एक जे
आतून असं वाटलं की नाही हे आपण सांगितलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे, आणि म्हणून मी ते इथं सांगितलं. तसंच आपण काही वेळेला खूप भिडस्त स्वभाव ठेवून राहतो. तसा भिडस्त स्वभाव न ठेवता काही वेळेला स्पष्टपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. 50शी नंतर साधारणपणे स्त्रिया स्पष्ट व्हायला लागतात. त्यांच्या लक्षात येतं, त्यांना जाणीव होते की नाही आता एखादी गोष्ट आता आपण नाही करायला पाहिजे, किंवा एखादी गोष्ट आपण केली पाहिजे, किंवा एखादी गोष्ट नाही जमणार असं सांगितलं पाहिजे, असं त्यांना जाणवायला लागतं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की खरंच नाही म्हणता आलं पाहिजे, मला नक्की सांगा. आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवू. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्या तर मी त्याच्यावरसुद्धा एक छान व्हिडिओ बनवेन, आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यातनंसुद्धा मी मार्गदर्शन करेन. पण त्यासाठी एक गोष्ट नक्कीच आहे की तुम्हाला स्वतःला 50शी नंतर कसं वाटतं आहे, नेमका कोणता बदल तुमच्यात होतो आहे. हेल्थवाईज बदल होतो आहे, की मनामध्ये बदल होतो आहे, की तुमच्या शरीरामध्ये बदल होतो आहे, तुमच्या वागण्यात बदल होतो आहे, नेमका कशामध्ये तुम्हाला बदल जाणवतो आहे, हे तुम्ही स्वतःही ओळखा आणि कमेंटमध्ये कळवा. म्हणजे इतरांनाही त्याप्रमाणे करता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.